चिराग लाईट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी। चिराग एंटरप्राइजेस, 6वी गल्ली, जयसिंगपूर। फोन 7066 916 916। उदगावमध्ये सरपंच ग्रामपंचायत सदस्य आले थकीत कर वसुलीला। 1.5 कोटी रुपयांचा कर थकीत, ग्रामपंचायत आर्थिक कोंडीत। उदगाव येथील ग्रामपंचायतीचा कर सुमारे 1.5 कोटीहून अधिक थकीत असल्यानं आता सरपंच मेघराज वरेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य कर वसुलीसाठी घरोघरी फिरतायत। गेल्या 2.5 वर्षात उदगाव ग्रामपंचायतीचा कारभार पिछाडीवर गेला होता। मात्र ग्रामपंचायतीमध्ये पुन्हा सत्तांतर झाल्यानं थकीत वीज बिलं, कर्मचाऱ्यांचे थकीत पगार यासह विविध कामं मार्गी लावत आता वसुलीवर भर देण्यात आलाय। वसुलीसाठी आता आम्ही पहिला प्राधान्य दिले की पहिला कर वसुली गावची व्हायला पाहिजे। तुमचा कर आला तरच गावचा विकास होणार, नाही तर गावचा विकास अजिबात साहेब होत नाही। त्यासाठी मी आता सगळ्यांना सांगितले सदस्यांना की तुम्ही 17 सदस्य वसुलीसाठी 2 दिवसामध्ये बाहेर पडायचं। 17 सदस्य आणि 15 कामगार आणि असं मिळून प्रत्येकाच्या घरी घरी जाऊन सगळ्यांना आम्ही विनंती करणार की साहेब आपलं कर तुम्ही भरा। कर भरल्याशिवाय आपला गावचा विकास होणार नाही। तुम्ही 5-5 वर्ष 7-7 वर्ष कर भरला तरी ग्रामपंचायत चालायची कशी, कामगारांचा पगार चालायचा कसा, लाईट बिल कसं व्हायचं, पाणीचं नियोजन कसं लावायचं, हे सगळ्या फार मुश्किली बाबीवरती आजपर्यंत तोंड द्यायची पडलेली होती। पण ते आता आपण ते सगळं साहेब 100% वसुली करायचा उद्दिष्ट माझा पूर्ण आहे। 100% आता येत्या 2 महिन्यात गावची यात्रा आहे, जोगणी यात्रा। त्यासाठी ग्रामपंचायतनं काय काय आता नियोजन केलेलं आहे साहेब? ही वसुली विसुली सगळा आपला कार्यक्रम पूर्ण करून जोगणीच्या कार्यक्रमाचं नियोजन परफेक्ट करणार 100%। कोणती अशी सुविधा तिथं नसणार नाही, असे होणार नाही। आजपर्यंत जोगणी झाली नाही, पण ह्या सालाला जोगणी जी होईल ती ऐतिहासिक। उदगावची लोकसंख्या सुमारे 22,000च्या घरात आहे। ग्रामपंचायतीचा वार्षिक कर हा सुमारे 2 ते 2.5 कोटीच्या घरात आहे। शिवाय गावाचा विस्तार वाढत आहे। गावात औद्योगिक वसाहत असल्यानं यातूनही ग्रामपंचायतीला चांगला कर मिळतो। मात्र मोठ्या प्रमाणात कर थकीत असल्यानं ग्रामपंचायतीला आर्थिक झळा बसून गावच्या विकासाला खीळ बसते। गेल्या 2.5 वर्षात राजकीय कुरघोडीमुळे गावाचा विकास रखडलाय। गेल्या 4 महिन्यापूर्वी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर होऊन स्वाभिमानीनं एकहाती सत्ता मिळवली आहे। त्यानंतर सरपंच मेघराज वरेकर यांच्यासह 14 सदस्यांनी एकत्रित येत गावाच्या विकासाला प्राधान्य दिलं आहे। गेल्या 8 महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार रखडले होते, ते काढण्यात आले आहेत। वीज बिल 27 लाख रुपये थकीत होतं, ते भरण्यात आलंय। त्यामुळे नवीन पाणी योजनेसाठी अर्ज दाखल केला आहे। गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक महिन्याला 80,000 रुपयांचा दंड भरला जात नव्हता, तो आता कायमस्वरूपी निकालात काढला आहे। गेल्या 2 वर्षात अपंग निधी दिला जात नव्हता, तो देण्यात आलाय। गावातील वैरण बाजारातील सर्व अतिक्रमणं काढण्यात आली आहेत। ग्रामपंचायत चालवण्यासाठी थकीत कर गोळा करण्यासाठी आता सरपंच मेघराज वरेकर व 14 ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेतला असल्यानं ग्रामस्थही वसुलीला प्रतिसाद देत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे तालुक्यात प्रथमच सरपंच व सदस्य थकीत कर गोळा करण्यासाठी धडपडत आहेत। कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा।